you are being welcomed in our class 8 subject English, and I myself Patil Sunil Sahebrao, and today we are going to see a new poem. Then the title of this poem is The Little River. So it is quite a nice poem, and in this poem we may find out we get some natural elements. It means it is a nature poem, and the poet of this poem is Rabindranath Tagore. You know it very well that Rabindranath Tagore was our Bharat Ratna. As I had already told you that before starting in lesson or a poem, we have some activities in the form of chit-chat activity. Okay. So students, we have first question in the form of chit-chat activity. You must have been for a family or for a class picnic to a riverside picnic spot. मराठीमध्ये सांगतो, तुम्ही कदाचित एखाद्या वेळेस तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वर्गमित्रांसोबत तुम्ही नदीकाठी एखाद्या वेळेस सहलीला गेला असाल किंवा फिरायला गेला असाल. जातो ना आपण. When I was living in a village, I always used to play on the bank of a river. म्हणजे काय, मी ज्यावेळेस खेळत राहायचो ना, तर त्यावेळेस मी नदीच्या काठावरती खेळायला मला खूप आवडायचं बालपणी. When I was a young, when I was a child. In this way, you also love to play on the bank of a river or on the river side. So this is the first question. What did you notice on the banks of the river? नदीच्या काठावरती तुम्ही ज्यावेळेस खेळायला जाता तर तुम्हाला त्या ठिकाणी काय काय दिसतं नदीच्या काठावर? What do you notice? What do you see? काय काय दिसतं? You may notice grass grown up on the bank of the river. You may notice some cows. Understood? Buffaloes. So, if you are on the bank of a river, you may notice some animals, some buffaloes, some bullocks, or some cows, some birds, etc. What is about second question? In which season did you go? Was the river flow gushing or gentle? तुम्ही कोणत्या ऋतूमध्ये, कोणत्या सीझन मध्ये नदीच्या काठी फिरायला गेला होता? बरं, तुम्ही ज्या वेळेस when you visited that river at that time, was that river gushing or gentle? Gushing म्हणजे खळखळात वाहणे आणि gentle म्हणजे हळूवारपणे, संथपणे वाहणे. या ठिकाणी gentle चा अर्थ आहे संथपणे वाहणे. बरोबर. तिसरा प्रश्न आहे, did you notice other people by the river? What were they doing? तुम्हाला नदीच्या काठावरती अजून दुसरे कोणते लोक दिसलेत का? बरं, दिसले असतील तर मग ते काय करत होते? तुम्हाला एखादा फिशरमॅन दिसला असेल नदीकाठी, मासे पकडणारा, बरोबर ना, जो जाळ टाकतो पाण्यात आणि मासे पकडतो. अशा प्रकारे हे 3 क्वेश्चन्स आहेत. अँड द लास्ट वन इज, what should we do to make sure that rivers do not get polluted? What should we do? This is right now in the whole world, and if we say we have the greatest problem in our country, that the water of the river is getting polluted day by day. And what are the reasons behind getting water polluted? तुम्हाला चांगलं माहिती आहे. आपण कपडे नद्यांमध्ये धुतो, ज्या घरगृहिणी असतात त्या भांडे कुठे नद्यांमध्ये धुतो, गाई म्हशींची आंघोळ सुद्धा आपण नद्यांमध्येच करतो, आहे की नाही? काही दूषित पाणी असेल तेही नद्यांच्या पात्रात सोडतो आपण. अशा प्रकारे ड्यू टू दीज रिझन्स अवर वॉटर ऑफ रिव्हर इज गेटिंग पोल्युटेड डे बाय डे. अंडरस्टूड? सो व्हॉट शुड वी डू टू स्टॉप गेटिंग अवर वॉटर बीइंग पोल्युटेड? पाण्याचं हे प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील, तुम्ही हे ठरवून ठेवायचं आहे.
Okay, friends, now we are leading towards the next activity. See on page number 35, one table is given here. This is a table, and this table has 3 columns. Okay, in the first column, time of the year म्हणजे वर्षातला कालावधी, वर्षातला कालखंड म्हणजे वर्षातली वेळ, काळ दाखवलाय, त्या वर्षातला काळ दाखवलाय, कालखंड दाखवलाय. सेकंड कॉलम इज ऑफ सीझन. सीझन म्हणजे काय? हंगाम, मराठीत आपण त्याला म्हणतो ना सीझन किंवा ऋतू म्हणतो आपण त्याला. अँड थर्ड कॉलम इज ऑफ इंग्लिश नेम, म्हणजे काय दिलंय? त्या वर्षाचा तो कालखंड दाखवलेला आहे. त्याच्या पुढे मराठीमध्ये ते कोणते ऋतू येतात त्या कालखंडामध्ये, आणि त्या मराठी ऋतूंना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपल्याला लिहायचं आहे. काही काही आपल्याला दिलेले आहेत त्यांची उत्तरं, ज्या ठिकाणी उत्तरं दिलेली नाही ती उत्तरं आपल्याला शोधायची. ओके, द फर्स्ट वन इज मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल, म्हणजे एक फेब्रुवारीच्या मध्यापासून तर एप्रिलच्या मध्यापर्यंत कोणता सीझन असतो, कोणता ऋतू असतो? तर त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे वसंत ऋतू असतो आपल्या भारतामध्ये, बरोबर. आणि वसंत ऋतूला इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं आहे? स्प्रिंग सीझन, बरोबर. सेकंड वन इज मिड एप्रिल टू मिड जून, म्हणजे एप्रिलच्या मध्यापासून तर जूनच्या मध्यपर्यंत, मध्य जून पर्यंत. सीझनच्या कॉलम मध्ये आपल्याला एम्प्टी स्पेस दिलेला आहे, पण त्याच्या समोर इंग्लिशमध्ये समर म्हणतात, म्हणजे एप्रिल मध्य ते जून मध्यपर्यंत समर सीझन असतो, म्हणजे उन्हाळा ऋतू असतो. पण या उन्हाळ्याला मराठीत काय म्हणतात किंवा आपल्या भारतीय भाषेत काय म्हणतात तर त्याला ग्रीष्म असं म्हणतात, बरोबर. थर्ड वन इज मिड जून टू मिड ऑगस्ट, जूनच्या मध्यपासून तर ऑगस्टच्या मध्यपर्यंत वर्षा ऋतू असतं, म्हणजे वर्षामध्ये काय पावसाळा असतो. तर इंग्लिशमध्ये पावसाळा काय म्हणतात? ओके, इट इज क्वाइट ऑब्वियस दॅट इट्स व्हेरी सिंपल, इट इज कॉल्ड एज रेनी सीझन. ते आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट वन, मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर, ऑगस्टच्या मध्यापासून तर ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कोणता सीझन येतो? ते एम्प्टी स्पेस दिलाय, त्या ठिकाणी यू हॅव टू फिल अप दॅट एम्प्टी स्पेस. अँड इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज ऑटम, ऑटम सीझन असतो, पण मराठीमध्ये त्याला शरद सीझन म्हणजे शरद ऋतू असं म्हणतात. मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर, म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यापासून तर डिसेंबरच्या मध्यापर्यंत हेमंत ऋतू असतो आपल्याकडे, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्री विंटर असं म्हणतात. अँड द लास्ट वन इज मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी, एम्प्टी स्पेस दिले सीझनच्या कॉलम मध्ये. कोणता सीझन येतो, कोणता ऋतू येतो? तर इंग्लिशमध्ये त्याला विंटर म्हणतात, पण आपल्या भाषेमध्ये, भारतीय भाषेमध्ये त्याला शिशिर ऋतू असं म्हणतात. आलं लक्षात? मुलांनो, अशा पद्धतीने हा कॉलम होता तो आपण फिलअप केलेला आहे. वी हॅव कम्प्लिटेड इट. नाउ द नेक्स्ट वन, ऍक्टिव्हिटी बी, मॅच द वेदर विथ द सीझन्स. वेदर, हवामान, कोणत्या सीझन मध्ये, कोणत्या ऋतूमध्ये हवामान कसं असतं ते त्याचे आपल्याला जोडायला पाहिजे. इन द कॉलम seasons are given there in column A, and in the second column the weather are given. Okay, now you have to find out the appropriate answer of these seasons and these weathers. So students, the first season given in column A, winter. आता विंटरची जोडी तुम्हाला लावायची. काय येईल बरं? तर विंटरची जोडी येते तिथून शोधायचे. सेकंड कॉलम मध्ये दिलेले त्यांनी ए हॉट, बी कूल, सी प्लेझंट, डी कोल्ड, ई विंडी अँड एफ रेनी. आता तो विंडी सीझन आहे. आता तुम्ही काही मुलं वाइंडी पण वाचणार, तुम्ही नाही, तो वाइंडी नाही. वाइंडी वी कॅनॉट रीड इट ॲज वाइंडी, इट इज विंडी सीझन. या लक्षात. मग विंटर आला. विंटर म्हणजे काय? थंडी वाजते बघा विंटर मध्ये. हिवाळा मध्ये, हिवाळ्यामध्ये थंडी वाजते, तर कोणता शब्द असेल बरं इथे ऍप्रोप्रिएट? कोल्ड, बरोबर. कोल्ड म्हणजे थंड झाली ऍप्रोप्रिएट. तर तुम्हाला अशा पद्धतीनं मान्सूनची जोडी रेनी, मान्सून म्हणजे पावसाळा, रेनी म्हणजे पण पाऊस. स्प्रिंग त्याची जोडी प्लेझंट, प्री विंटर त्याची जोडी विंडी, अँड समर त्याची जोडी आहे हॉट, आणि ऑटम याची जोडी आहे कूल.
तर अशा पद्धतीनं वेदर्स आर कनेक्टेड टू व्हेरियस सीजन्स. ओके, नाव वी हॅव studied these activities very well so that you can understood very well and you have learned it, you understood it. I hope that you all might have understood very well, you all might have learned it very well. Now turn your page number 36. Children, very important activities are given on page number 36. And those activities are about figure of speech. Figures of speech. आता figures of speech काय आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे. फिगर ऑफ स्पीच म्हणजे हा एक प्रकारे भाषा म्हणजे लिटरेचर मधले ज्या कविता असतात, कवितांना सजवण्यासाठी फिगर्स ऑफ स्पीच कवी वापरत असतो. कवितेला सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी कवी फिगर्स ऑफ स्पीच वापरत असतात. तर या पान नंबर 36 वरती 2 फिगर्स ऑफ स्पीच दिलेले आहेत. त्या फिगर्स ऑफ स्पीच when we will complete this poem, then after getting understood this poem we will study figures of speech. फिगर्स ऑफ स्पीच त्याच वेळेस शिकण्यात मध्ये ज्यावेळेस आपण कविता पूर्णपणे शिकू किंवा शिकत असताना आपण तसं पाहणार आहोत. नाव ऑन पेज नंबर 37 we are going to study this poem and the title of this poem is The Little River. बरोबर, सिंपल आहे. द लिटल म्हणजे काय, लहान, रिव्हर म्हणजे नदी, एक लहान नदी. बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल I would like to take a loud reading so that you can get well acquainted with the new and difficult words which are coming for the first time in this poem. You may come across with the pronunciation of new and difficult words. Understood? So, please pay attention at each word of each line. How I read this poem. Okay, see. The little river. Our little river, it meanders along. In summer, the water is only knee deep, and cows and carts can cross it with ease. For the banks, though high, are not too steep. No sign of slime. The sands shine bright. On one shore, cash fields blossom white. Chirping mynas through that sight, the jackal's howl is heard there at night. Across lie groves of mangoes and palm. The village priests dwell in their cool shade. Girls and boys bathe close to the bank, splashing with their gamchas as they wade. At dusk and dawn, once their bath is done, they dip, wash clothes to trap small fish. To their household tasks, the wives return, having used river sand to scour each dish. In Ashad, clouds gather, the waters rise. The rivers inspect, the current grows strong. The air is rife with baffling sounds. As the muddy torrent swirls along, the woods on shore stir to life again, and our village wakens to celebrate the rain. Rabindranath Tagore. So children, we have taken the loud reading of this poem. Now we are going to see the actual meaning of this poem. What meanings are given in this poem? What messages are given in this poem? Understood? So please pay attention. How many stanzas this poem has? This poem has 1, 2, 3, 4, 5. This poem has 5 stanzas. What is meant by stanza? Stanza म्हणजे कडवं. या कवितेमध्ये 5 कडवे दिलेले आहेत आणि प्रत्येक कडव्यामध्ये प्रत्येक स्टांजामध्ये कवींनी वेगवेगळं वर्णन केलेलं आहे. ओके, सी. Our little river, it meanders along. In summer, the water is only knee deep, and cows and carts can cross it with ease. For the banks, though high, are not too steep. बघा, आमच्या गावाची नदी ही काय खूप मोठी नदी नाहीये, लहान नदी आहे, पण ती कशी वाहते? It meanders along.
आता काही शब्द जे आहेत बोल्ड लेटर्स मध्ये दिलेले आहेत आणि त्यांचे अर्थ सुद्धा दिलेले आहेत. व्हॉट इज मीन बाय मेंडर्स? मेंडर्सचा अर्थ होतो फ्लो विथ ट्विस्ट अँड टर्न्स. म्हणजे आपण थोडक्यात असे नागमोडी वळणाची वाहणारी नदी आहे यांच्या गावातली कवितेत, बरोबर. तर आमच्या गावाची लहान नदी आहे ती नागमोडी वळणाची नदी आहे आणि उन्हाळ्यामध्ये आमच्या नदीला खूप पाणी नसतं बरं का, फक्त नी डीप पाणी असतं. नी डीप म्हणजे गुडघ्यापर्यंत एवढं पाणी असतं. अँड काऊज अँड कार्स कॅन क्रॉस इट विथ ईज. म्हणजे काय, काऊज असतील, गायी असतील, कार्ट्स बैलगाड्या असतील, एका काठाहून दुसऱ्या काठापर्यंत सहजपणे त्या पाण्यातून जाऊ शकतात, म्हणजे क्रॉस करू शकतात. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप. म्हणजे जरी फॉर द बँक्स, बँक्स म्हणजे काय, नदी काठचा भाग. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप. म्हणजे नदीचे काठ जरी मोठे असले पण ते स्टीप म्हणजे असे खूप मोठे उताराचे नाही आहेत, निसरडे नाही आहेत, उताराचे नाही आहेत. लक्षात. म्हणजे यू कॅन प्ले ऑन द बँक व्हेरी वेल विथ ईज. ओके. So in the first stanza, this explanation is given here. Now, what does second stanza state? Second stanza states us, no sign of slime, the sand shine bright. On one shore, cash fields blossom white, chirping mynas through that side. The jackal's howl is heard there at night. म्हणजे काय? स्लाईम म्हणजे आमच्या नदीच्या काठावरती म्हणजे चिखल नाही बरं का, आणि नदी काठाची वाळू ही अगदी चमकदार वाळू आहे आणि त्या काठावरती कॅश फील्ड म्हणजे टॉल ग्रास म्हणजे उंच ग्रास आहे विथ व्हाईट फिदरी फ्लॉवर्स. बरं, तुम्ही नदीच्या काठावरती लांब लांब गवत असतं आणि वरती त्याला पांढरे पांढरे फुल आलेले असतात, बारीक बारीक अंकुचितार अशा प्रकारची फुलं आमच्या नदीच्या काठावरती. चर्पिंग मैनास थ्रू दॅट साईड. आणि त्या भागामध्ये, त्या एरियामध्ये मैनास यांचा चिवचिवाट म्हणजे मैना तुम्हाला माहिती तिचा आवाज येत असतो. द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. आणि रात्रीच्या वेळेस त्याच भागामध्ये कोल्ह्याचा आवाज सुद्धा ऐकू येत असतो. थर्ड स्टांजा, अक्रॉस लाईज ग्रोज ऑफ मँगो अँड पाम. त्या काठावरती आंब्याचं एक वन आहे. ग्रोज म्हणजे काय, वन, उपवन. The village priests dwell in their cool shade. Girls and boys bath close to the bank, splashing with their gamchas as they wade. एवढंच नाहीये तर आंब्याचं आणि पाम वृक्षांचं उपवन आहे म्हणजे जंगल आहे आणि त्या खेड्यातले जे प्रिस्ट आहेत, साधू जे संत असतील, ते त्या झाडांच्या सावलीखाली ते विचारांची देवाणघेवाण करतात. मुलं मुली त्या नदीच्या काठावरती आंघोळ करतात आणि काय, स्प्लॅशिंग विथ देअर गमछा. गमछा हा शब्द आलाय बघा, ऍज द वेड. म्हणजे वेड म्हणजे काय, वॉक इन अ सोर्स ऑफ वॉटर वेअर इट इज नॉट डीप. म्हणजे पाण्यातून वावरणे, पाण्यातून जाणे. आणि मुलं मुली त्या पाण्यात आंघोळ करतायत आणि त्यांच्याकडे जे काही कपडे आहेत, गमछा असेल, रुमाल असेल, आणि त्या पाण्यावरती ते एकमेकांवरती पाणी उडवत आहेत, ते पाण्यामधून पळत आहेत. ऍट डस्क अँड डाऊन वन्स देअर बॅथ इज डन दे डीप वॉश clothes to trap small fish to their household tasks with their wives return having used river sand to scour each dish. एवढंच नाही, ऍट डस्क अँड डाऊन म्हणजे सकाळ संध्याकाळ, बरं का, सकाळ संध्याकाळ मुलं आंघोळ करतात आणि जेव्हा त्यांची आंघोळ झाली की त्यांचे कपडे पण तिथे धुतात आणि त्याच कपड्यांच्या मदतीने ते त्या पाण्यातले लहान लहान मासे सुद्धा पकडतात. एवढंच नाही, महिला ज्या असतात घरगृहिणी, या सुद्धा नदीवरनं आपले कामं आटोपून परतत असतात. हॅव्हिंग यूज रिव्हर सँड टू स्कोअर इच डिशेस. आणि आपले भांडे कुंडे सुद्धा नदीच्या काठावरती जी वाळू असते ते बारीक वाळूच्या मदतीने ते आपले भांडे पण धुत असतात. लास्ट स्टांजा, इन आषाढ क्लाउड्स गॅदर द वॉटर्स राईज. आषाढ महिन्यामध्ये पाण्याची पातळी वाढायला लागते. म्हणजे आषाढ मध्ये काय, पाऊस असेल बरोबर. इन आषाढ क्लाउड्स गॅदर म्हणजे आकाशामध्ये ढग गोळा होत आहेत. द वॉटर्स राईज, पाण्याची पातळी वाढते. द रिव्हर्स इन्स्पेक्ट, द करंट ग्रोज स्ट्रॉंग. द एअर इज राईफ विथ बॅफलिंग साऊंड्स ॲज द मडी टॉरंट swirls along. The woods on shore steer to life again and our village wakens to celebrate the rain. काय म्हणतायत कवी, आषाढ महिन्यामध्ये ढग गोळा होत आहेत, पाण्याची पातळी वाढते आणि द रिव्हर इन्स्पेक्ट म्हणजे काय, अ सडन फ्लड इन अ रिव्हर. अचानकपणे नदीला पूर येणे. द रिव्हर्स इन्स्पेक्ट, द करंट ग्रोज स्ट्रॉंग. आणि नदीला अचानक पाणी येतं. द एअर इज राईफ विथ बॅफलिंग साऊंड. आवाज
आलं लक्षात. आणि त्या सीझन मध्ये नदीच्या काठावरती आवाज सुद्धा येत असतो. एवढंच नाही, ॲज द मडी टॉरंट, टॉरंट म्हणजे काय, रॅपिड फ्लो ऑफ वॉटर, ॲज द मडी टॉरंट स्वेल्स अलॉंग, आणि पावसाळ्याच्या दिवसात नद्यांमध्ये गढूळ पाणी वाहतं बघा. ॲज द मडी टॉरंट, मडी म्हणजे चिखलयुक्त पाणी, स्वेल्स अलॉंग नदीच्या काठावरून, या काठावरून त्या दोन्ही काठ फुल भरून पाणी, या गढूळ पाणी वाहतं. द वूड्स ऑन शोर स्टीर टू लाईफ, स्टीर टू लाईफ मीन्स बिकम अलाइव्ह विथ साऊंड अँड मुवमेंट, म्हणजे आवाज ऐकून ती हालचाल पाहून अलाइव्ह म्हणजे काय, आपल्याला ती जाणीव होते. द वूड्स ऑन शोर स्टीअर टू लाईफ अगेन, म्हणजे त्या ऑन शोर म्हणजे त्या काठावरचे जे झाडं झुडपं असतील, या पावसाळ्याच्या पाण्यामुळे त्यांना पुन्हा एकदा जीवदान प्राप्त होतं. अँड आवर विलेज बेकन्स टू सेलिब्रेट द रेन, आणि आमच्या गाव म्हणजे आमचं गाव, गावातले गावकरी पावसाळा सुरू झाला की जणू काय पावसाळा त्यांना जागे करतो आणि पुन्हा आपलं लाईफ ते एन्जॉय करत असतात. इट मीन्स पोएट हॅज used some natural elements in this poem, and I had already told you that this is a nature poem, so it is a very nice poem. We have taken the loud reading of this poem, and we have also learned in Marathi the meaning of this poem. So students, I hope you all might have understood it very well. In our next period we will see figures of speech and other activities. Till then, goodbye, stay safe.